आपुला तो देव एक करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे रती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे रती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमची उडे कीर्ती मागे रती माईके दुःखाची जनती नाही आदि अंत्य अवसान विठ्ठल आपुला तो देव एक करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे वेद प्रतिपाद्या जय जय सुसौविद्या आत्मरूपा देवा तुझी देव सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती राजू अवधारी दोधी पांडुरंगा करू प्रथमाय ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरे मी काळा पुसरी काही तनेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा त्याची आस पुरवावी सेवे लागी सेवक झालो माझी वाणी मानेल संतांची रंगोचिताची आपुलिया मस्तके ज्ञानची केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरु चरण श्री गुरुंचे ते नमस्कार न्याथा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेला घेतलेला अभंग जगतवंत जगद्गुरु देहूगावचे श्रीमंत साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांची गाथा म्हणजे 5वा वेद असे असणारे तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा उद्देशपर प्रकरणातील अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेला घेतला. विठ्ठल अभंगाचा भावार्थ असा आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा ते देवीन जीवा सुख नये. तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगता, सज्जन माय बाबू, जर तुम्हाला सुखाची प्राप्ती करायची असेल, जीवनामध्ये सुख समाधान ऐश्वर्य आरोग्य संतती संपदा सदैव तुम्हाला प्राप्त करायची असेल तर तुम्ही काय करा, तर त्या देवाला आपलासा करा. जोपर्यंत निर्गुण निराकार आणि सगुण साकार असणारा परब्रह्म परमेश्वर जो आहे त्या भगवंताला तुम्ही एकदा का आपला केला काय तुम्हाला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात, हे रती माईके दुःखाची जनती आणि नाही आद्यंती अवसान. खरोखरच जीवनाला दुःख देणारी माया आहे, जीवनाला दुःख देणारी ही माया आहे आणि मायेमध्ये सगळे आपण गुरफटून पडलेलो आहोत आणि मायेमध्ये गुरफटून पडल्यामुळे आपल्याला खऱ्या देवाची ओळख करायला ती माया देव नाही का, तर ती मायेने आपली बाजू सारू केली की तुम्ही खऱ्या देवाची तुम्हाला ओळख पडेल, पण ती ओळख पडू नये म्हणून तुमच्या जीवनामध्ये ती माया दुःखाला कारणीभूत आहे. प्रत्येक जीवाच्या दुःखाला कारणीभूत कोण आहे? माया आहे. ती कधी आहे? आधी आहे, वर्तमान काळात आहे, भूतकाळात आहे आणि भविष्य काळात आहे. जोपर्यंत भूतकाळ भविष्य काळ वर्तमान काळामध्ये सुद्धा तुम्ही मायेला दूर सारलात नाही आणि देवाची प्राप्ती केलात नाही तर पुनरुपी जनन पुनरुपी मरण तुम्हाला मरण चुकलेलं आहे. पण ते मरण असं आहे की त्या मरणाने तुम्हाला कीर्ती मिळणार नाही. तुकाराम माझा अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात, अविनाश करी आणि आपुलिया ऐसे. अविनाश जो अविनाश परमात्मा आहे, जो हलत नाही, तो भिजत नाही, पाण्याने भिजत नाही, अग्नीने जळत नाही, हवेने हलत नाही, असा असणारा तो परब्रह्म स्वरूपात स्वरूपातला जो भगवंत आहे, चित्त स्वरूप आहे, तो चित्त चिदानंद स्वरूप जो भगवंत परमात्मा आहे तो अविनाशी आहे. तो कसा आहे? त्याला रंग नाही, रूप नाही, त्याला काहीही नाही, असा असणारा तो भगवंत परमात्मा निर्गुण आणि निराकार आहे. तो परमात्मा तुम्हाला काय करतो? अविनाश करी आपली ऐसे. तो तुम्ही एकदा का आपलासा केला, एकदा का तुम्ही आपलासा केला की काय होणार आहे की तुमच्या अंतःकरणामध्ये अंतरंगामध्ये असणारा जो भगवंत आहे आत्मरूपी देव आहे. कोण आहे? आत्मदेव आहे. तो आत्मदेव जागृत होतो आणि तिथे फक्त गोविंदाचं म्हणजे भगवंताच्या नामस्मरण तुम्हाला काय लागतं? वेळ लागतं. ते वेळ वरवर लागून उपयोगाचं नाही, तर अंतःकरणातून त्या भगवंताच्या नामाचं वेळ एकदा का लागलं की तो अविनाश परमात्मा तुमच्या जवळ सदैव राहायला राहणार नाही. अभंगाच्या चतुर्थ चरणात सांगतात तुकाराम महाराज, तुका म्हणे एका मरणाची झाले. प्रत्येक जीवाला जो जन्माला आला तो मरणारच आहे. उपजेते नाशी, नाशीले ते व्यवसाय प्रायचिताचे. प्रत्येकाला प्रायचित आहे. मग उपजेते नाशी जो जन्माला आला तो मरणारच आहे. पण मरण कसं असावं? तुकाराम महाराज म्हणतात मरण कसं असावं? ते एकदाच मरण असावं. परत परत पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, परत जन्मायचं परत मरायचं, परत जन्मायचं परत मरायचं, असं मरण नको. तुकाराम महाराज सांगतात एकदाच मरा, पण ते असे मरा की त्या देवाला ओळखा, त्या देवाला ओळखून त्याचं नामस्मरण करा आणि नामस्मरण करून देवाला आपल्या हृदयामध्ये साठवा. आणि तो एकदा का हृदयामध्ये साठवलेला हरी जी हृदयी मंदिरी, तो साठल्यानंतर ही काय होईल? पवित्र होईल, पावन होईल आणि चालता बोलता तुमच्या अंतःकरणातून नामाचा ध्वनी येईल.
तसा तुकाराम कृष्णाच्या अंतरंगातून रोमातून कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय असा रोमातून आवाज येत होता, तसा तुमच्या हृदयातून आवाज आला की तुम्ही एकदा मेला की तुमची कीर्ती कायम राहील. संतांची मरून उरले ते संत आणि मरून गेलो तो तुम्ही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती माझी. खरोखरच तुमच्या शेजारी महाराज होऊन गेले खामाळेकर ना, ते खामाळेकर महाराज हरिपाठ चालू होता आणि त्यांनी ते देह ठेवला. खरोखरच पुण्य पावन आमच्या पुण्य घाटामध्ये पुण्य पावन लोक होती, कारण ते जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. किती वर्ष विना घेतला त्यांनी. आणि खरोखर आमचे कीर्तनकार मुंडगेकर त्यांच्या कृपा आशीर्वादाने फोंड्या गावाची प्रतिष्ठा अजूनही लोकांच्या आहे. हे पाटकर महाराज माझे गुरुबंधू आहेत, त्यांचे आजोबा यांची सुद्धा कीर्ती वर गेला की नाही की तुम्हाला कळेल. पायीवरला गेल्यानंतर ज्यावेळी आम्हाला मुंडगेकर आणि यांच्या आजोबांची त्या लोकांनी जी का आठवण काढली, ते मेलेले नाही, ते मरून उरलेले आहे. म्हणून तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती माझी विठ्ठल. अल्पसा परिचय देणं हे वक्त्याचं उचित कर्तव्य आहे. खरोखर आज आनंदाचा दिवस आहे. आज कदम माऊलीच्या पूर्वजांच्या कृपा आशीर्वादाने, त्यांच्या आई वडिलांच्या कृपा आशीर्वादाने आज त्यांच्या मंदिरामध्ये घर हे मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये आज गणपती बाबाचा आगमन झालेला आहे आणि 21 दिवसाचा गणपती त्यांनी यावर्षी ठेवलेला आहे. आणि त्या निमित्ताने ह्या साधू संतांना त्यांनी बोलवलेलं आहे आणि ही कीर्तन रूपी सेवा घेतली आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, भाग्यवंता घरी जे भाग्यवंत आहे त्यांच्या घरामध्ये भजन कीर्तन प्रवचन हा नामस्मरण कीर्तनाचा महिमा चालू राहील. पण कोण भाग्यवंत आहे त्याच्यामध्ये. आता भाग्यवंत आणि भाग्यहीन दोन माणसं असतात. भाग्यवंत म्हणजे देवाच्या जवळ असून देवाचं सतत स्मरण करणारा आणि आपली उपजीविका चालवणारा तो भाग्यवान. पण जिथे भगवंताचं चिंतन चालू आहे तिकडे पाठ करणारा आणि स्वतःच्या मनाने चिखल काढून स्वतःची हानी करून घेणारा तो भाग्यहीन. म्हणून या ठिकाणी आज ह्या 21 दिवसाच्या गणपतीच्या निमित्तानं त्यांच्या घरी कीर्तनरूपी सेवा आयोजित केलेली आहे. खरोखरच आनंदाचा दिवस आहे. आणि अशामध्ये तुम्हाला साधू संत टाळकरी मंडळी, विनेकरी मंडळी, माझे परमपूज्य सद्गुरू पाटकर महाराज आणि तुम्हा सर्व श्रोतेवर्गाच्या आशीर्वादाने जी सेवा होत आहे त्या सेवेला पुढे नेण्यासाठी माझ्या कीर्तनाच्या चिंतन रूपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल आपुला तो एक देव करून घ्यावा हे नवीन जीवा सुगण हे. तुकाराम महाराज म्हणतात, कोणाला उपदेश करतात तर अज्ञान मध्ये
असलेल्या जीवाला उपदेश करतात. म्हणून 3 भाग केलेले आहेत: जीव, संत आणि देव. तुकाराम महाराज उपदेश करतात कोणाला? तर जे अज्ञानामध्ये खिरपत पडलेला जीव आहे, जीवरूपी जो आत्मा आहे, कोण आहे? जीवरूपी आत्मा. तो या रवरव नरकात फसलेला आहे, कारण त्याला कुठलाही मार्ग मिळत नाही. आणि तो मार्ग दाखवण्यासाठी नवे नवे मार्ग दाखवून गेले दयानिधी संत ते. ज्या संतांनी मार्ग दाखवला तुकाराम महाराज सांगतात, बाबांनो, तो भगवंत परमात्मा आहे. तो परमात्मा तुम्ही आपलासा करण्यासाठी तुम्हाला हा नरदेहाची प्राप्ती झालेली आहे. परत तुम्हाला नरदेह मिळेल त्याची शाश्वती नाही. याच देही याच डोळा पावा मोक्षाचा सोड. कारण आता मिळालेला आहे पण परत मिळेल. जसं अंध्याच्या हातात कावळा सापडावा तसा तुम्हा आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे. मग मिळालेल्या नरदेहाचं आपण सार्थक करायचं आहे. काय करायचं आहे? सार्थक. कारण जन्माला आलोच ना, मग जन्माला आल्यानंतर जीवाचं जसं आपण आता इथे आहोत सर्वांनी अंगावरती कपडे काय केले आहेत? चढवलेले आहेत. त्यामुळे काय झालं? आमचं मूळ स्वरूप झाकलेलं आहे. आपलं जे मूळ स्वरूप आहे झाकलं आहे आणि आम्ही कपड्याने कसे झालो? रंगीत संगीत झालो. तसं तुकाराम महाराज सर्वांना उपदेश करतात, बाबांनो, की तुम्ही अज्ञान दशेमध्ये तुम्हाला नरदेह मिळालेला आहे. ह्या नरदेह मिळाल्याचं सार्थक करण्यासाठीच तुम्हाला काय करायचे आहे? जो सत्य चित्त आनंद असणारा परमात्मा, जो परमात्मा आहे तो सत्य स्वरूप आहे. कसा आहे? सत्य स्वरूप. नाही घडविला नाही पैसविला, पुंडलिकाला भेटावायला परब्रह्म स्वरूपामध्ये जो आला आहे तो अविनाश आहे. तो कसा आहे? अविनाश आहे. मग तो भगवंत परमात्मा तुम्ही आपलासा करा. देव आपलासा करायला सांगितलाय. मग तो कसा करायचा आहे? तुकाराम महाराज देव आपला करायचा म्हणजे काय करायचं आहे? तर बाबांनो, जसा सूर्य उगवल्यावरती अंधाराचा नाश होतो आणि प्रकाश सगळीकडे विश्वावरती प्रकाश पसरतो, तद्वत मनुष्य जन्म हा जीव दशेमध्ये म्हणजे अज्ञान दशेमध्ये होता. कसा आहे? अज्ञान दशेमध्ये आहे. मग अज्ञान दशेमध्ये असणारा तो जीव तो ज्ञान दशेत आणण्यासाठी संत त्या जीवाला काय करतात? उपदेश करतात. तर उपदेश करणारी व्यक्ती तशी असावी. तुकाराम महाराजांची महती काय आहे? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे येम. निव्वळ तुकाराम ह्या 4 अक्षराचा उच्चार केल्याबरोबर काळ बाजूला सरतो. असे तुकाराम महाराज तुम्हा आम्हा अज्ञान मला उपदेश करतात, बाबांनो, जन्माला आला परत याल सांगता येत नाही. कारण जन्म आणि मृत्यू, जेव्हा तुमचा जन्म झाला तेव्हा मृत्यू ठरलेला आहे. पण केव्हा, कधी, कसा, कोठे हे तुम्हाला उत्तर सापडलेलं नाही. त्याच्यामुळे काय झालं? तुम्ही या भवसागरामध्ये, संसार रूपी भवसागरामध्ये तुम्ही कसे पडलाय? अडकून पडलेले आहात. कारण तुम्हाला देह माझा वाटतो. हा देह माझा, देह माझा आणि माझा म्हणून काय आमच्याकडे होता? मी जागा होता. काय होतो? मी जागा होतो. मी जागा झाला का अभिमान, मी कोणतरी आहे ही भावना जागृत होते. आणि ही भावना झाली असती का मग त्याच्याकडे अहंकार येतो. आणि हे 3 मिळाल्यामुळे काय होतं? ह्या जीवाची नाशाळी होते. म्हणजे आपण आपल्या तत्वाने आपला नाश करतो, दुसरा आपला नाश कोण करत नाही. हे लक्षात घ्या. तुकाराम महाराज काय सांगतात? की आपली हानी आपणच करतो, दुसरा करत नाही. म्हणून प्रत्येक जीवाला काय आहे? की अज्ञानाचा बाहेर काढायचा आहे. म्हणजे सत्य स्वरूपाची जागृती अवस्थेत त्याला आणायचं आहे. उठा जागे वारे,
संत तुम्हाला जागे करतात. म्हणून आता जागे वाजे झोपला. अज्ञानाच्या झोपेमध्ये तुम्ही आहात, तर त्या अज्ञानातून काय करा, बाहेर या. बाहेर येऊन तुम्ही काय करा, तुमच्या अंतःकरणात असणारे जे विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, अभिमान आणि मी, सगळ्यात भारी कोण तर मी. मग ह्या जे विकार आहेत, हे विकार प्रत्येकाच्या जीवाच्या अंतःकरणात दडलेले आहेत. ते बाहेर दिसत नाही, पण ते केव्हा दिसतात, तर भगवंताने त्याला एक वाणी ठेवली आहे. त्या वाणी मार्गे ते प्रगट होतात. आपला जो अहंकार आहे, आपला जो काम आहे, आपला क्रोध आहे, हा मुखावाटे काय होतो, प्रगट होतो. आणि प्रगट झाला का लोकांना कळतो का किती अभिमानी आहे तो. म्हणून ते जे विकार आहे, ते विकार तससा जात नाही. आणि ते जाण्यासाठी प्रत्येक जीवाने काय केलं पाहिजे, सद्गुरु धोणे प्रथम दर्शनी आपल्याला हे विकार आहेत, अज्ञान दशेचे विकार घालवायचे असतील तर प्रत्येक जीवाने सद्गुरु करणं गरजेचं आहे. सद्गुरुविना प्राण्या नव्हे रे सद्गती, असे वेद श्रुती बोलजेती. वेद सांगतात, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण जे आहेत, हे सर्व तुम्हाला तेच सांगतात की अज्ञान दशेमध्ये असणाऱ्या जीवाला त्या अज्ञान दशेतून बाहेर पडायचं असतील तर पहिले विकार काय केले पाहिजे, विकारावर मात केली पाहिजे. जसं एखादा चुलीतला निखारा असतो आणि त्याच्यावरती राख बसते, आपल्याला काय वाटतो, त्याच्यावर राख आहे म्हणजे विजूला आहे, पण नकळत त्याच्यावर चटका बसला की काय होतो, पायाला दुःख होतं. तद्वत माय बाबू, एवढा आम्हाला नरदेह मिळालेला आहे आणि एवढ्या मीपणामुळे, अहंकारामुळे आणि आपल्या काम क्रोधामुळे ज्या जीवाचं जर वाटोळ होत असेल तर त्यापासून आपण सावध होणं हे गरजेचं आहे. पण तुकाराम म्हणायचा, सावध झालो सावध झालो आलो हरी भजता. हरीच्या भजनासाठी लागा. काय, त्या हरीच्या भजनाकडे वळत नाही तोपर्यंत तुमच्या अंतःकरणात असणारे जे विकार ते बाहेर पडणार नाही आणि त्यांना तुम्हाला आकलता येणार नाही. तेव्हा आकलता येईल तर तुम्ही तो देव आहे, तो भगवंत परमात्मा आहे. प्रत्येकात देव आहे, देव आहे, हृदयी मंदिरे शोधून पाहे, हृदयी मंदिरे शोधून पाहे. जनीबाई सांगते, जनाबाई सांगते किंवा देव आहे, लांब नाही. देव कुठे आहे, देव आहे, देव आहे, हृदय मंदिरे शोधून पाहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मस्वरूपामध्ये असणारा भगवंत परमात्मा तो सर्वांच्या हृदयामध्ये बसलेला आहे. मुंगीपासून हत्तीपर्यंत आणि सर्व जीव मात्रामध्ये तो आहे. कुठे नाही अशी जागा नाही. अणुरेणू थोपडा तुका आकाशा एवढा, हा अणुरेणूमध्ये तो भगवंत भरलेला आहे. भगवंत नाही, जळी तळी काशी पाषाणी सर्व काही भगवंत आहे, तो तुमच्या हृदयात आहे. ते तुकडोजी महाराज म्हणतात, देव जवळी अंतरी आणि भेट नाही जन्मभरी. देव जवळ आहे पण तुम्हाला तो भेटत नाही का, त्या साधू संतांच्या संगतीत येत नाही. साधू संतांच्या संगतीत आल्यानंतर माऊली बाबा माऊलींची अभंग म्हणतात काही वेळा, तुका म्हणे देव भरीला आणि काम क्रोध केले, जोपर्यंत विठ्ठल 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 नामाची ध्वनी इथे जात नाही तोपर्यंत विकार बाजू होत नाही. तद्वत या घरातील, या घरामध्ये असणारा केर कचरा आपण काढलाच नाही, तो बाहेर काय काय हो, कुणी काढायचा आहे, तो घरमातून काढायचा, बरोबर आहे. मग तद्वत माय बापो, तुकाराम महाराज सांगतात की तुमच्या देहामध्ये असणारा जो ज्याचा काही उपयोग नाही असा जो कचरा रूपी जे विकार आहे, ते विकार तुम्ही स्वतःहून स्वतः ओळखून ते बाजूला करायचं आहे. तद्वत एखाद्या मे मध्ये पाण्याची बावडी, खूप खोल बावडी आहे, त्या बावडीमध्ये पाणी आहे पण वर करा आहे,
काही लोक तिकडे जात नाही, पण जो ज्ञानी माणूस होतो तो काय करतो, त्या बावड्याजवळ जातो, वरना कळशी तोडतो आणि फडाफडा कळशी आपटल्यावर ती सगळी बाजूला जाते आणि स्वच्छ पाणी त्याला मिळते. तद्वत मायबाप आपल्या अंतच करणारे विकार घालण्याचं साधन एकच आहे की तो देव आहे. मग देवाला तुम्ही आपलासा करण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात आपुला तो देव एक आहे. अनेक दैवत आहेत लक्षात ठेवा. आणि 33 ही दैव आहे. देव 33 आहे. किती? 11 रुद्र मोजा, 12 ज्योतिर्लिंग, 8 पशु आणि 2 अश्विनी कुमार. संख्या किती होता? 33. आणि मुख्य देव 5 आहे ज्यांना अंत नाही असे 5च देव आहेत. कोण? सूर्य, गणेश, आदिशक्ती माया, शंभू महादेव आणि विष्णू. हे कोण आहेत? 5 देव आहेत. ते कधीही कुठेही जात नाही आणि कुठेही थांबत नाही. हे सदैव आहे. तसं आपल्यातले विकार झाले किंवा देव आपला देव म्हणजे कोण? भगवंत प्रभू तुम्ही आम्ही देवच आहोत. एक लक्षात ठेवा. देव माझा मी देवाचा सत्य हीच ही वाचा देव. लक्षात ठेवा. हे वाचेनच सगळ्यांचा गोंधळ होतो. ही वाचा आहे ना, हे वाचेने सर्वांचा गोंधळ होतो. माणूस कसा आहे? काय? मनाचा मवाळ, वाचेचा रसाळ, त्याच्या गळामाळ असो नसो. तुमचे भाई माऊली आपल्याला सांगतात, तुकाराम महाराज सांगतात. ह्या वाक्यात कोण सांगतात? तुकाराम महाराज सांगतात. मग ही माळ का असावी? माळ का असावी? ते 2 सांगतो. मला आता मी इथपर्यंत आलो म्हणून जय हरी माऊली. माळ का असावी? तर मरताना पण आपल्या तोंडात तुळशीला पान घालीत न घालीत ह्या सांगता येत नाही. पण गळ्यामध्ये असलेली 108 तत्वाची माळ आणि आपला गुरु म्हण 9वा कोण आहे? गुरु आहे. लक्षात ठेवा. 108 माळ अर्थात 9वा गुरु असतो की ह्याला बंधन तोडण्याची कोणती हिंमत नाही. मग ती 108 माळ आणि गुरु आपल्या सानिध्यात जातो, म्हणजे आपल्या बरोबर तो जातो. म्हणून गळ्यामध्ये माळ असा. तुकाराम महाराज सांगतात हेही बरोबर आहे की ज्याला वाणी जाणली, काय वाणी ज्यांना जपली तो श्रेष्ठ झाला. तुकाराम महाराजांनी आयुष्यभर वाणी जपली. वाणीने कोणाची मदत, कोणाचा मत्सर केला नाही, कोणाची स्तुती केली नाही, कोणाची अमर्याद असं काही गोष्टी केलेल्या नाही. त्यांच्या वाणीवर एकच नाव राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी एवढा त्यांच्या मुखातून सतत निघत होता. आणि त्यामुळे त्यांची वाणी कशी झाली? पवित्र झाली. वाणी कशी झाली? पवित्र झाली. आणि ती वाणी पवित्र झाल्याशिवाय या देहाचं सार्थ होत नाही. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. आता या जन्मात इथे आलो आम्ही, तो एक देव. ते एका देवाला आपण जर जाणलं, पंढरीचा विठू उभा केला, पुंडलिकाने केलेला आहे. मग त्याला आपण जाणणं महत्वाचं आहे, निवड बघणं महत्वाचं नाही. जाणायचं कसं? 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत. पहिले डोळे द्या. डोळे तुम्ही घ्याले सुख, पहा विठोबाचे अधिक आले तुम्ही कान, माझ्या विठोबाचे गुण. आणि मनात ते धाव घेई राहे. ह्या मन जो आहे हे चंचल मन आहे. सगळ्या जीवाला आज वाटोळा करते हे मन. बघा, मन कळेना असा योग्य नाही. मग त्या मनाला जोपर्यंत तुम्ही आपलासा करत नाही, मन हे मोगरा अर्पुणीश्वरा, मनरूपी जन्मा येणे नाही. हे मन आहे, हे मन त्या पांडुरंगाच्या चरणावर समर्पित करायचं. हे देवा, हे मन मी तुझ्याजवळ ठेवलेलं आहे. तू करता आणि करत आहेस, तू देता आणि देवित आहेस, तू नेता आणि नेवित आहेस. सर्व कार्य करता तूच आहे. करणारा तूच, जन्म देणाराही तोच, मरण देणाराही तोच, आमच्याकडे सर्व कार्य करून घेणाराही तोच. मग ते वाईट असो अगर चांगलं असो, पण घेणारा कोण? तोच. मला सांगा माय बापू, मी हात जोडतोय तुम्हाला अन्याय लेकरू आहे की चांगलं कार्य करायला हीच वाणी लागते. नमस्कार मुळे रामकृष्ण हरी, बरोबर. आणि कार्य म्हणायला सुद्धा बरोबर आहे ना. वाणी दुसरी आहे का? नाही. मग माय बापून तुम्ही एवढा विचार केला, ते का कार्य म्हणण्यापेक्षा नमस्कार माऊली
तो कोणी असो, तो 45 असू दे, त्याच्या हातात मच्छी असू दे, कुठलंही काय असू दे, तो देव कधी त्या मच्छीच्या आणि त्या दारूच्या बाधक देव माझा नाही. एक लक्षात ठेवा, देव कसा आहे, अंतरी निर्मळ. जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, बघा जशी गंगा वाहताना तसं आपलं मन ठेवायचं. आणि मन आपण ठेवत असताना कोणी असो, कोणी वंदो कोणी निंदो, आपला माऊली म्हणण्याचा धंदो. आपण सर्वांना माऊली म्हणा. काय माऊली म्हटल्यामध्ये काय होते, वैखरी वाचक पवित्र होते, हे लक्षात ठेवा. आणि ती एकदा आपल्या तोंडावर झाली बघा. तुम्ही एकदा तोंडावर बोलताना इकडनं मला रामकृष्ण हरी, त्याच्या नावीला जर 2 दिवस तो कसं करीत, पण तिसऱ्या वेळी त्याच्या मुखात रामकृष्ण हरी येणार. म्हणजे तुम्ही काय केला, एका पाऊल केला, तुमच्या वाणीतून त्याची वाणी बदललो ना. तो 2 वेळा नाही म्हणत, तिसऱ्या वेळी तो म्हणाल, मग तो रामकृष्ण म्हणता मला म्हटलं पाहिजे. एकदा कधी रामकृष्ण म्हणून सुरुवात करतो, रोज काय म्हणणार, रामकृष्ण हरी. म्हणजे काय बदलला, त्याचा देव बदलला. देव बदलला का नाही, फक्त काय बदलला, वाणी बदलला. म्हणून म्हणलो आपला देव जो आहे तो बदलण्यासाठी हे संसारूपी सागरात आपण उडी घातलेली आहे. हा भवसागर आहे आणि या भवसागरात तरुण जाण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे कोण, अपंगाचं पहिलंच आपलं आपुला तो एक देव करुणे. अविनाश परमात्म्याकडे न जायला देणारी कोण आहे तर माय. बघा या देवाकडे आपल्याला वळवणारी कोण आहे. जशी एखादी धर्मपत्नी असते, कीर्तनाला जाऊ नका, प्रवचनाला जाऊ नका, कुठे चांगलं कारण ते जाऊ नका म्हणारे कोण असते, माया. माया म्हणजे रामकृष्णांनी नाव घेत नाही. मग तत्वची जी माया आहे ही माया दिसत नाही पण आहे. वारा दिसतो का, नाही पण आहे, बरोबर आहे. मग तद्वत ही माया आपल्या सर्वांना काय करते की त्या एका ईश्वराकडे जाण्यापासून वंचित करते. मग जोपर्यंत मनुष्य की मायारूपी असणाऱ्या त्या वासनेला, मायारूपी कोण आहे, वासना आहे, त्या वासनेला दूर सारत नाही. कोण सारत नाही, आम्ही. प्रत्येक जीव त्या मायेतून बाहेर पडत नाही तोपर्यंत देवाची प्राप्ती करू शकत नाही. म्हणजे माया म्हणजे काय, एक दृष्टांत असा आहे. सहज असा एक वाटसरू जात होता आणि एक सुंदर असा कपडे केलेला मनुष्य समुद्राच्या काठावर बसला होता. त्याने आपल्या कामाला गेला तर तो तिथे बसला होता खडकावरती. परत तो आला, 3 तासाने परत आला तर तो खडकावरतीच बसलेला दिसला. आता असं आहे की संतांची सवय आहे की विचारल्यापासून काही बाळा नाही. संतांनी विचारलं, अरे बाळ तू या ठिकाणी का बरं बसला आहेस. तर तू सांगतोय, आजोबा मी आंघोळ करण्यासाठी बसलो आहे. काय करण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी बसलो आहे. इथे पाणी आहे, पाणी नाही असं नाही आहे, मग आंघोळ करायची तुला आहे ना, हे पाणी आहे म्हणून थांबलाच का. उत्तर आहे का. तो काय सांगतो,
माऊली अहो ह्या लाटा येतात ना, त्या लाटांची मला भीती वाटते आणि त्या लाटा जेव्हा बंद होतील तेव्हा मी काय करीन आंघोळ करेन. आता मला सांगा सागराच्या लाटा कधी बंद होणार आहेत का? नाही. तर आपला प्रपंच कधी आम्ही सोडणार आहोत का? नाही. प्रपंचातली माया सुटणार आहे का? तर माया आपण सोडायच्या. मायेला आम्ही काय बसलो आहे? चिपटून बसलो आहे. तर तद्वत त्यांचं चिपटून बसला म्हणून त्याची आंघोळ झाली नाही. तसं आमचं तुमचं तेच झालंय. आम्ही या प्रपंचाला माझा म्हटलाय, बायको माझी, पोरं माझी, आई माझी, संसार माझा, धन माझा, जमीन माझा, जुमला माझा, हा सगळा माझा म्हटल्यामुळे आमचा वाटोळा झालाय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा माझा ह्या 2 अक्षरामध्ये माझा म्हटल्यामुळे आपण काय झालो? त्या मायेमध्ये गुरफटलो. आणि जो माझा नाही तर तो मायेमध्ये आपण गुरफटत नाही. शाश्वत प्रपंचामध्ये आपण असून आपण कसं असलं पाहिजे? पक्षी अंगणी उतरती, पक्ष्यांना तुम्ही उद्या सकाळी बघा पक्ष्यांची करामत. म्हणजे आमच्यापेक्षा पक्षी कसे श्रेष्ठ ते कळेल. पक्ष्यांना दाणे टाका. पक्षी दाणे टाकला म्हणजे टिपीत बसणार नाही. ते काय करतात? एक दाणा घेणार परत जाणार जाणार, एक दाणा घेणार परत जाणार जाणार. ते दाणा मिळाला म्हणून ते खात बसणार नाही. कारण का? तर तसं आपण संसारात असावं पण असूनही नसा. संसार सोडा. आमच्या संतांनी कोणी संसार सोडायला सांगितलेला नाही. संसार तुम्ही खरोखरच संसार करा, प्रपंच करावा नेटका, मग परमार्थाचा लागेल चटका. आपण काय करायचं आहे की त्या पक्ष्यांप्रमाणे संसारात असायचं. बघा जसं पाण्यामध्ये तूप विरघळतं, पाण्यामध्ये तूप विरघळतं, बरोबर आहे ना? पाण्यामध्ये तूप विरघळतं ना? का विरघळत नाही? नाही विरघळत नाही ना? नक्कीच उद्या सकाळी प्रयोग करा. जसं पाण्यामध्ये तूप विरघळत नाही तद्वत या प्रपंचरूपी सागरातून आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत त्या भगवंताची प्राप्ती तुम्हाला आम्हाला होणार नाही. आणि भगवंताची प्राप्ती झाली नाही तर आम्हाला सुख मिळणार नाही. मग सुख कुठे आहे? सुख लांब नाही. सुखासाठी करशी तळमळ तरी तू पंढरीची जाई एक वेळ. मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. आता प्रश्न असा आहे, पंढरवर सगळे जातात पण एवढी दुर्दैव आहे की त्या पंढरीच्या भूमीत जाऊन सुद्धा त्यांच्या मुखात रामकृष्ण येत नाही. हे महाशोकाचं भाग्य आहे. एवढे पैसे खर्च करून जातात पण तिथे कीर्तन असेल, तिथे हरिपाठ असेल, एवढी मूळ माणसं आहेत की तिकडे जातच नाही. इथे नाही ती नाही पण पंढरपूरच्या पावन आणि पवित्र भूमीमध्ये सुद्धा गेलेली लोक त्या देवाने दिलेल्या मुखातून रामकृष्ण म्हणत नाही. ही शोकांतिका. बाबांनो एकदाच मरण आहे, परत परत तुम्हाला जन्म नाही मिळणार. पण ह्या रवरव नरकामध्ये जाऊन त्या नरकात पडण्यापेक्षा मिळालेल्या अनमोल अशा जीवनाचं सोनं करा. काय करा? सोनं करा. परत तुम्हाला मिळेल ही भाषा घेऊन बघा. पुनर्वी जन्म मिळणार नाही. याच देवी या जन्मात मिळाला ना त्याचं तुम्ही सार्थक करा. म्हणून तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देगरिया. आपला विठ्ठल देखायचं असेल, भगवंत बघायचं असेल तर त्या ठिकाणी गेलं पाहिजे. पण गेल्यानंतर त्या भूमीमध्ये हरिपाठ, कीर्तन, प्रवचन जिथे असेल तिथे ते श्रवण केलं पाहिजे. आणि ते श्रवण करण्यासाठी तुमचा आमचा जन्म आहे. निवडून वाहत जन्माला आणून पकारीचा हेला पाणी वाहून वाहून मेला. तसे ते मुगे असतात ना बघा, मुगे असतात माहिती आहे ना, पूर्वी होते घाटावर ते मुगे भरायचे, पोतायचे, फुटलो काय गेलो तोपर्यंत त्याची काय सुटका नाही. तद्वत आपण किती वेळा जन्म आलो किती व्हावे कधी काय
ही माया आहे, या मायेच्या तरंगामध्ये अडकून न पडता काय करा, त्या भगवंताचं जर चिंतन करा. म्हणून एरती माईक दुःखाची, जे दुःख देणारी माया आहे आणि सुख देणारा भगवंत. सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा. सुख देणारा एकच आहे, देवच आहे. सर्व सुखाचे आगर बापर देवर ज्ञानेश्वर महाराज. सर्व सुखाचे आगर म्हणे नरनी सोनार, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. सर्व संतांची तुम्ही प्रतिक्रिया करा. संतांनी इतकेच सांगितले या जीवाला, बाबांनो देव एकदा आपल्याला केला की या तुम्हाला काही करण्याची गरज नाही, की तो देवच सर्व तुमचा करता आणि करता तोच राहणार आहे आणि तो तुम्हाला सन्मार्गाकडे नेणार आहे. एरती मालिके दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसान, त्याला आधी नाही अंत नाही आणि अवसानी पण नाही. कारण एक दृष्टांत थोडा देतो. कारण एक शेतकरी होता. शेतकरी त्याच्या गायी होत्या आणि त्याच्याकडे पाहुणा आला होता. शेतकरी सकाळी उठला, आपल्या गायीजवळ गेला, गायीच्या पाठीवर थाप मारली काय, आणि थाप मारल्यानंतर त्याने पाणी घेतलं, पाणी कासेला मारलं, असे कास धुवून घेतले ओटी आणि म्हणजे ओटी ती याच्यामध्ये कास ओटी धुवून घेतली आणि त्याने वासराला सोडलं आणि वासराला पाजल्यानंतर पानं फुटला, दूध काढलं. त्याने काय केलं बघा, त्याने काय गोष्टी चुकला बघा. आणि दूध घेऊन घरी आला. त्या पाहुण्याने बघितलं दूध आणून नाही, पण त्याने एक क्रिया बघितली नाही. तो दुसऱ्या दिवशी म्हणतो मालकाला, मालक पाहुण्यानो आज दूध मी काढणार, आज दूध मी काढणार. तो बोलत हरकत आहे. सवय त्याला वाटलं का सगळ्या हा उठला, त्याने जेवढं बघितलं होतं अनुकरण केलं होतं, गेला गाईच्या पाठी थाप मारली, गाई उभी रोवली. त्याने गाईच्या पाठावर पाणी मारला, तिथपर्यंत ठीक आहे. पण त्याने काय बघितलं नव्हतं, मालकाने वासरू सोडलेलं बघितलं नव्हतं. मग ते न सोडता तो कुठे गेला, आचळापुढे गेला आणि तो आता भांडा घेऊन आचळाला स्पर्श करणार. तेवढ्यात गाई आपला काम केलं. त्याचे लोटो गेलो बाजू, चष्मा गेलो बाजू काय आणि कपाळ फोडून घेतला. आता मग आता कुठे चुकला, कशी बाबांनो आपली काय झाली आहे, ह्या जीवनाची सगळ्यांची फसगत झालेली आहे. तुकाराम महाराज संत काय सांगतात ते आपण नीट त्याचा अभ्यास करत नाही आणि तो नीट अभ्यास न केल्यामुळे जशी त्या पाहुण्याची फजित झाली आहे तशी तुमची आमची फजित झाली आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एरती माईके सुखाची जनिती नाही आधी अंती अवसान. अभंगाच्या तृतीय चंद्राने म्हणतो, वेळ कमी आपल्याला. अविनाश करी आपले आयसे आणि लावी म्हणा पिसे गोविंदाचे. जो अविनाश बनवाचा कुणी कुणी आपलासा केला, थोडक्यात नावचं वर्णन करतो की पहिल्या त्रेतायुगामध्ये प्रल्हादाने केला. त्रेतायुगामध्ये प्रल्हादाने केला. बापाने इतका छळ केला, 11 वेळा त्याला मरणाच्या खाईत जोडला. पण कोण होता, त्याच्या बरोबर देव होता म्हणून तो समजायला. आता द्वापार युग त्रेतायुग झाला. आता त्रेतायुगामध्ये आपले हनुमंतरायावर किती संकट पडली, पण त्या संकटातून त्याला देव आपलं केला म्हणतो. कोण, राम त्याच्या हृदयामध्ये होता, कोणत्या, हनुमंताच्या. म्हणून त्या ठिकाणी तो काय गेला, तरला गेला. तो जर नसता तो तरला गेला नसता. आता द्वापार युगामध्ये कोण, उद्धव. द्वापार युगामध्ये उद्धव ज्यावेळी भगवंत पर्वताला विचारतो, देवा तू मला मथुरेत जायला सांगतोय, पण मथुरेच्या गवळी मला काही जीवन ठेवणार नाही का. अरे तू त्या रथावर नाहीस, मीच फक्त जाणार आहे. मग कृष्ण बोलला, अरे माझ्या गवळणी तशा नाही, माझ्या गवळणींच्या हृदयामध्ये मी आहे. जैसा हृदयामध्ये मी रामू
असता सर्व सुखाचा आराम की भांतीशी कामू विषयावरी. अरे माझ्या गवळणीकडे कुठलाही विषय वाईट विषय नाहीच. त्यामुळे माझ्या गवळणी तुला काहीही करणार नाही. पण मनामध्ये भीती असल्यामुळे तो करणार काय. उद्धव आलेला आहे आणि यमुनेच्या काठावर त्याने रथ उभा केलाय. तेवढ्याच गवळणीने पाहिलं. गवळणी गेल्या विचारतात उद्धवा अरे तू आलास आमचा कन्हैया कुठे आहे. उद्धव बोलला पण भगवान सांगितलं होतं खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही. खरं बोलला. गवळणीनं मला तुमच्या कृष्णाने इथे पाठवलंय. तुम्ही कशा आहे तुमच्या स्थितीत आहे हे बघण्यासाठी मला कुणी पाठवलं. भगवंताने पाठवलं. मग हरकत नाही तू आलास काय आणि देव आला काय. अरे कृष्ण जरी आहे मथुरे तरी तो आमच्या आहे हृदयात. कुठे आहे तो आमच्या हृदयात आहे. पण तो आला काय आणि इथे नाला काय तरी आम्हाला काही फरक पडत नाही. तर आमच्या देवाच्या आम्ही कसे आहोत तर देवाच्या हृदयस्थानी आलेलो. जी हृदय मंडळी कसं आहे तर देवा आमच्या हृदयामध्ये बसलेला आहे. म्हणून तो अविनाश परमात्मा काय करतो. अविनाश कधी आपुली आहे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. म्हणून गोविंदाचं पिसं लावण्याचं गोडाला वेळ लागलं होतं. तर त्या गोपी गोपकाळांचा वेळ होतं. तिथे फक्त काय होत्या गवळणी आनंदात नाचत होत्या बागडत होत्या खेळत होत्या. का तर त्यांचा कृष्ण त्यांच्या हृदयामध्ये होता. त्यांचा कृष्ण त्यांच्यापासून कधीही दूर गेलेला नव्हता. म्हणून तुकाराम बाबाच्या तिसऱ्या चरणात सांगतात अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया Thank you.